डोसा कसा आणलास? सांगला म्हणजे काय तसंच. तर आज माझी तब्येत ठीक नव्हती. तर तब्येत ठीक नसल्यावर काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, काय म्हणणार त्याला, बहाणा होईल. बहाणा नाही, काहीतरी म्हणतात त्याला, बोनस टाईप काहीतरी. तब्येत ठीक नसल्यावर घरची भाकर भाजी कोणालाही खाऊ वाटणार. तब्येत ठीक नसल्यानंच भाकर भाजी खातात. म्हणजे माणूस अजून रिकवर होते लवकर. तर तब्येत ठीक नसल्यावर कोणाला भाकर भाजी खाय वाटणार, खमंग तमंग खाऊ वाटते, चटपट. मला तर वाटतं तुला असं काय बाहेरचं खाऊ वाटलं ना, तुझी तब्येत बिघडते की काय? डोसा, मसाला डोसा. आपण लग्नाच्या अगोदर फक्त पैसे, मग किती पैसे घातलेस तू? मी आज हॉटेल टाकत डोस्याचे. इतका पैसा गेला आम्ही लग्नाच्या अगोदर म्हणजे इतका डोसा खात गेल्या, डेली का डेली किंवा एक दिवस आड करून असं खात गेल्या. पण आता बरेच दिवस झालं दूर पडाले ते लोकेशन, म्हणून आम्ही काही खायला नाही. पण आता आज म्हणलं चला, हॉस्पिटलला गेल्यावर असं तोंड बेकार पडलं टॅबलेट खाऊन. डॉक्टर म्हणला नारळ पाणी पिया, फळं खा, सगळं करा, हेल्दी खा. हिला खाऊ वाटला डोसा. बघायचे जिबीचे चोचले. कसं राहते, कधी कधी बाहेरचं खाल्लं पाहिजे ना, घरचं खाऊन खाऊन. आता शेवग्याची भाजी भाकर कोणाला खाऊ वाटली. शेवग्याच्या भाजीमध्ये किती भेही असते माहित का तुला? विटॅमिन, हो सगळ्यालाच माहित राहते सगळंच. विटॅमिन, प्रोटीन काय काय असते ते. तर आता डोसा बघूया आपण कसा आलाय, काय नाही. मी बरेच दिवसाच्या नंतर खाल्ला नाही तिथला. तिथले काय आचारी बदलले की काय? आचार्य बदलले, मालक बदलले तिथले. आचार्यच म्हणाले. हा, तर बघूया आता कसा लागणार आहे काय नाही ते डोसा. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की प्रश्नाचं उत्तर, की जे नांदेडची पब्लिक आहे आता बघणारी, समजा जे आता नांदेडमधून हे व्लॉग बघायलेत ना, तर त्यांनी सांगा की नांदेडमध्ये सगळ्यात बेस्ट डोसा कुठं मिळतो. तर कमेंट करून सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही तिथला घेऊन येणार. ओके, आता घरी गेल्यावर बघूया ओपन करून की डोसा कसा आलाय. आणि हे डोसा फक्त माझ्या नावाचा आणायचा होता, मग तू तुझ्या नावाचा आणलं काय? आता मग काय तुला एकट्याला खायला कोणी कंपनी लागते की नाही सोबत? काय भाकर भाजी तर असं नासोडा खायला. कसा नासोडा व्हायला? नासोडा नाही तर काय मग, हे खाऊन भाकर भाजी खायची. हे खाल्यावर कोणाला भाकर भाजी खाऊ वाटत नाही. कशाला मग आधी भाकर भाजी खायची ना, कसा खायचा? आता हे बघा, अविनाशनं असं ऑर्गनाईज केले, छोटे छोटे नाही घेतले, दोघं आता एकत्रच खाणार फास्ट. कारण आता खूप भूक लागली आणि गरम गरम जे स्वाद आहे ते पण जाऊ शकतो, म्हणून आम्ही फास्टमध्ये घेतला. आता बघूया टेस्ट करून की कसा वाटला. किती गाव आहे एवढे, दोन असे एवढे घेतला ते बघू जाऊ. मला आता लागली भूक, मी काय शेवयाची भाजी मात्र खाणार नाही. सांबार काय मस्त आहे. तसाच राहते मस्त. आता म्हणजे तोंड बदलले. तर मैत्रिणींनो, जे पण ब्लॉग बघत आहे त्यांनी सांगा की तुम्हाला बाहेरचा आवडते डोसा की घरचा आवडते. घरी डोसा करत होते मी, पण मला डोसा काही येत नाही. तर बाहेरच खावा लागते. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा. आणि नक्कीच असे छोटे छोटे का होईना ब्लॉग आपले येत जातील, कारण सगळ्यांची तुमची रिक्वेस्ट होती की रोजचे डेली ब्लॉग टाका. डेलीमध्ये आम्ही तर आज हेच केलं, आणि आता बाकी आमचं कंटिन्यू शूट असेल. कारण आज मी हॉस्पिटलला जाऊन आले, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून हे बहाणं लावून थोडंसं भेटलं मला. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, बाय.